जगातले सगळे बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडना गिफ्ट देतात. मी एकमेव असा आहे जो आपल्या गर्लफ्रेंडच्या कानातले दागिने काढतोय. घ्या मॅडम. हे वीक आणि दादाच्या रिक्षाची काच लावून आण. काय सिरियसली? इतकं ओव्हर रिॲक्ट करायची काहीच गरज नाहीये. अभि जसा तुझा दादा आहे तसा तो माझा चांगला मित्र आहे. आणि अभि आणि मी बघून घेऊ ना ते रिक्षेचं काय करायचं ते. तू टेन्शन नको घेऊस. आणि ह्याचं दागिने वगैरे विकणं मला पसंत नाहीये. तुला मी पसंत आहे? ऑफकोर्स. मग माझा निर्णय सुद्धा पसंत असायलाच हवा. कळलं? आणि हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, दादा आधी माझा आहे आणि मग बाकीच्यांचा. सो माझ्यापेक्षा जास्त अधिकार गाजवायचा नाहीये त्याच्यावर. हे प्रीती प्रीती अगं ऐक तर, तू चिडतेस कशाला? हे बघ, दादाला आधीच घरचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. मला अजून त्याचा त्रास वाढवायचा नाहीये. आपका हुकुम सराखो पर. खुश तर स्माइल तर कर किमान. नाही काय बघतेस ना, तुझी फक्त साडी इतकी ऊब देते, इतकी माया देते. तू असतीस ना, सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवलं असतं. लिंबू पाणी प्या, बरं वाटेल जरा. संपव सगळं. सुलो, तू चिडलीस माझ्यावर? चिडू नको तर काय करू मी? हा, तू दारू प्यायलास म्हणजे कसंही वागायची मुभ आहे का तुला? तू नशेत असलास ना तरी त्याची जबाबदारी तुझीच आणि तुलाच सगळी उत्तरं द्यायची असतात. आज काय वडिलांवर हात उगारलायस, उद्या आणखी नाही काही करशील. तू नको ना चिडू माझ्यावर. नाही, मला समजूनच घ्यायचंय. काय एवढी दारू पितोस तू? हा, काय आनंद काय मिळतो, काय सुख काय आहे दारू पिण्यात? दारू पिऊन जे सुख मला मिळतं ना, ते मला कशातच नाही मिळत. हो का? ठीक आहे ना मग आजपासून मी पण दारू प्यायला बसते तुझ्या बरोबर. बघूया ना कुठलं सुख मिळतंय तुला. दारू पिण्यात कसलंही सुख नसतं दीप. खूप गाढ झोप लागते. झोपल्यावर स्वप्नात आई येते. तुला माहितीये, ती तिथे जिवंत असते, माझ्याशी बोलते. ती असंच माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, लहान झाडते, गुण जगते. ती मला जेवण भरवते. मी खूप आनंदात असतो अगं. आई सोबत असते माझ्या. आणि मग माझ्या या सुखाच्या आड कोणी आलं ना, मी काय करतो ना माझं मलाच भान राहत नाही. हे स्वप्न येतं मला दारू पिऊन. मी काय चुकीचं करतो? असं असलं तरी दारू पिणं चुकीचंच आहे रे राजा. तू स्वतःच्या मनाला जरा खंबीर कर बघ, आई रोज भेटेल. प्रत्येक गोष्टी मागे ना एक कारण असतं रे. ते कारण शोधलंस ना तू की न पिता आई रोजच्या रोज भेटेल तुला दीप. सॉरी, मी तुझ्या भावावर हात उचलला. सॉरी मला नाही, तू त्याला म्हणायला हवंयस. रिक्षाची काच बसवायला पैसे कुठून मॅनेज केलेस? अरे असेल इच्छा दांडगी त्यांची, मार्ग त्यांना मिळती 70. उसमें क्या है? तुझे पैसे कुठून मॅनेज केलेस ते सांग. अरे जनाब, आप आम खाइए, गुठलियां मत गिनिए. तुझे गंमत बास. काय पाणी घेऊन ये पटकन. प्रीतू, हा, तुझे कानातले कुठे आहेत?
असतील रे, ठेवले असतील कुठेतरी मी. इथेच कुठेतरी ठेवायला गेलेत का ते कानातले तुला आपण? कानात सोन्याचा दागिना हवा मुलींच्या, सौंदर्य वाढतं त्यांनी. प्रीतीचे कानातले कुठे आहेत? अरे अरे हे काय, हे बघ काय, मगाशी जरा गडबडीत तिने माझ्याकडे दिले होते, ते राहिले तिला द्यायचंय. घे का. मी तुला परत एकदा विचारतो आहे की काच बसवायला पैसे कुठून आले? थांब यार, तुमचं घर म्हणजे ना टेन्शन आहे, टेन्शन नुसतं. मी नको नको म्हणत असताना हिने माझ्याकडे दागिने दिले, म्हणाली विक आणि या रिक्षाची काच बसव. तेवढ्यात मला दुसरी म्हणते की दागिने विकू नको, हे घे पैसे, ह्या पैशांनी रिक्षाची काच बसव. नाशकातले सगळे दानशूर व्यक्तिमत्व ह्याच घरात भरलेत देवाने. ज्योती तू? अरे दादा, रेस मधल्या बक्षिसाचे पैसे आहेत. रिक्षेतून कमवले, रिक्षेसाठी खर्च केले, एवढं काय त्यात? ज्योती, केलं असतं ना ग मी काहीतरी. ठीक आहे दादा, एवढं काही नाही. पाणी. दादा, मला कॉलेजच्या पुस्तकांसाठी 2000 रुपये हवे. 2000 रुपयाची पुस्तकं? माझ्या अकॅडमिक्सची पुस्तक आहेत, तेवढे तर होणारच ना. अगं कीर्ती, त्यासाठी 2000 रुपयांची काय गरज आहे? 500 रुपयात पुस्तकं येतील. ज्योती ताई, काही काय बोलतेस? पैज लागली बोल यावर. पैज? कीर्तीची पैज? यार विषय आहे का? 500 रुपयात जर पुस्तकं नाही आणली तर स्वतःचं नाव बदलेल.